या परिसंवादामध्ये भाग घेणारे श्रीमती नीलिमताई गोरे, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर करपे, मंचावर बसलेली सर्व सन्मानी मंडळी, बंधूंनो आणि भगिनींनो, आवाज माझा थोडा बसलेला आहे, सहकार्य करा. एक अतिशय महत्त्वाचा परिसंवाद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आणि अमृत महोत्सव त्याचा आपण साजरा करीत आहोत देशभर. अर्थात ही अतिशय आनंदाची बाब आहे. 1200 वर्षांच्या गुलामीच्या नंतर देश स्वतंत्र झाला आणि या 75 वर्षाच्या काळात आपण काय गमावलं, काय कमावलं याचं ऑडिट करणार आहोत. ऑडिट करायचं म्हणजे दोन्हीही बाजू लक्षात घ्याव्या लागतील. आपण काय कमावलं ही एक बाजू आणि आपण काय गमावलं ही दुसरी बाजू. मित्रांनो, आपण स्वातंत्र्य मिळालं हीच सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. सगळ्यात मोठी उपलब्धी, सगळ्यात मोठं यश म्हणजे स्वातंत्र्याची प्राप्ती. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही आहे. 1857 सालपासून प्रयत्न होते आपले. जवळजवळ 62 वर्ष आपल्याला लढा द्यावा लागलेला आहे आणि त्यानंतर कुठं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हा देश सलग 1200 वर्ष गुलाम होता. या गुलामीची कारणं काय याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही, परंतु एवढा मोठा देश, ज्या देशाचा एवढा मोठा इतिहास, ज्या देशाची संस्कृती एवढी महान, एवढं असताना देखील आपण 1200 वर्ष गुलाम होतो. आणि नंतर आम्ही प्रयत्न केले, बलिदान करावं लागलं, प्रचंड त्याग करावा लागला. अनेक मोठे नेते आपल्याला लाभले, अनेक नेते शहीद झाले आणि त्याच्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि म्हणून मी म्हणतो की 75 वर्षाच्या सुरुवातीलाच हा एवढं मोठं यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आम्ही स्वतंत्र झालो, परंतु आम्हाला पूर्ण आनंद मिळू शकला नाही. स्वातंत्र्याचा एकीकडे आनंद, दुसरीकडे देशाचं विभाजन झालं. देशाचे 2 विभाग झाले, पाकिस्तान आणि हिंदुस्थान. ही अतिशय दुःखाची बाब आहे. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे हे. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे स्वातंत्र्य मिळवलं ते महात्मा गांधी स्वातंत्र्य साजरं करण्यासाठी दिल्लीमध्ये नव्हते. ते बंगालमध्ये नोआखालीमध्ये लोकांचे अश्रू पुसण्यासाठी गेले होते. आणि 14 तारखेच्या मध्यरात्री नेहरूंनी जे भाषण केलं ते मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. या 75 वर्षामध्ये काय कमावलं, काय गमावलं याचा हिशोब करण्यासाठी या भाषणापासून आपण सुरुवात केली पाहिजे. नियतीशी करार या नावानं हे भाषण ओळखलं जातं. ट्रिस्ट विथ डेस्टिनी. नियतीशी आम्ही काय करार केला? नेहरूजी म्हणतात की सगळं जग झोपलेलं आहे. मध्यरात्री 12-12:30 वाजताची गोष्ट. ते म्हणतात की सबंध जग झोपलेलं आहे आणि आम्ही आज जागे होत आहोत. जागे होत आहोत म्हणजे अनेक शतकांच्या नंतर
अनेक शतकांच्या पर्यंत आम्ही झोपेतच होतो, परंतु जागे झालो. नियती आम्हाला काय सांगते? नीती सांगते की तुम्ही स्वातंत्र्य स्वतःचं जपा, ते सांभाळून ठेवा आणि त्याचा विकास करा. तेव्हा मित्रांनो, ही गोष्ट आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली झाली असेल तर ती अनेक संस्थानं, जवळपास 562 संस्थानं हिंदुस्थानमध्ये होती. ती संस्थानं येतील का एकत्रित हा प्रश्न होता. पण सरदार वल्लभभाई पटेलांच्या दूरदृष्टीपणामुळे आणि कणखरपणामुळे ही सगळी राज्य संस्थानं विलीन झाली आणि म्हणून देशासमोर एक चांगलं चित्र उभं राहू शकलं. पण दुर्दैवाची गोष्ट, काही दिवसानंतरच महात्मा गांधींचा खून झाला, त्यांची हत्या झाली. ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण गमावून बसलो. एक महात्मा जो आपल्याला प्रकाश देत होता, वाट दाखवत होता, तो महात्मा आम्ही मारला. एवढं नुकसान आमचं झालं की नेहरू तर म्हणाले, द लाईट हॅज गॉन आउट. प्रकाश आमच्या जीवनातून निघून गेलेला आहे. तरी परंतु भारत सावरला आणि यानंतर आम्ही कुठली गोष्ट केली? संस्थानं विलीन झाल्यानंतर देशाला एक सुंदर संविधान दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी ही घटना बनवली. ही घटनाच अतिशय महत्त्वाची आहे. नियतीशी आमचा जो करार झाला तो घटनेमध्ये लिहिलेला आहे की भारत पुढे काय करणार, कसा जाणार. अशा प्रकारे मित्रांनो आपली ती सुरुवात झाली. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर 10, 12, 15 वर्षे अतिशय महत्त्वाची आहेत. या काळातच आम्हाला फार मोठं यश मिळालं. सगळी संस्थानं विलीन झाली. एक सुंदर अशी घटना आपण तयार केली. त्यानंतर जगातलं सगळ्यात मोठं इलेक्शन आपण लढवलं 1951 साली. आणि त्याच वेळेस प्लॅनिंग कमिशन बसवलं गेलं. विकासाकडे आम्ही वळलो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये हळूहळू काम करायला लागलो. सगळ्यात मोठा जर अडथळा कुठला असेल तर तो दारिद्र्याचा होता. दारिद्र्य संपवायचं कसं हा महत्त्वाचा प्रश्न होता. देशाचं विभाजन झाल्यामुळं निर्वासिताचा लोंढाच्या लोंढा इथे आला. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण. जे लोक असं म्हणतात की 75 वर्षामध्ये काहीच केलं नाही, त्यांना इतिहास ओळखण्याची आवश्यकता आहे. हजारो लाखो लोकांचे खून झाले आणि ते सगळे निर्वासित भारतात आले. त्यांना सांभाळायचं कसं, त्याचं पुनर्वसन कसं करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. तोही सोडवला आणि देशामध्ये पंचवार्षिक योजना सुरू झाल्या. अपेक्षेप्रमाणे यश आलं नसेल, पण अडथळे खूप होते आमच्या मार्गामध्ये. एक एक अडथळा असा पुरा करत गेलो. त्यावेळेस देश एवढा दरिद्री होता की आमच्याकडे खायला अन्न नव्हतं. मित्रांनो, आमच्या देशाच्या पंतप्रधानाला आणि शेती मंत्र्याला भिकेचा हातामध्ये कटोरा घेऊन सगळ्या राष्ट्रांच्याकडे जावं लागत होतं की आम्हाला अन्न द्या. अन्न कुणी आम्हाला सहजासहजी दिलं नाही. अमेरिकेने किडका गहू दिला आम्हाला आणि त्याच्यावर आपण गुजराण केली. तर शेतीवरच आपण जगत असतो. शेतीनं साथ नाही देत आपल्याला काहीच करता येत नाही. या देशातला शेतकरी नेहमीच दारिद्र्यामध्ये आहे, परंतु जगाचं पोषण तो करतो. तर तेव्हा शेतीचा प्रश्न एवढा अवघड होता की आमच्याकडे धान्य नव्हतं, अन्न नव्हतं आमच्याकडे. अनेक देशांच्याकडे आम्हाला जावं लागलं, धान्य मागावं लागलं. त्याही परिस्थितीतून आम्ही पुढे गेलो आणि हरित क्रांती घडली आपल्या देशात. सगळ्यात मोठी उपलब्धी स्वातंत्र्याच्या नंतरची ही आहे
या देशामध्ये हरित क्रांती घडली. पारंपरिक पद्धतीनं शेतकरी शेती करत होते इथे, परंतु त्यांनी प्रयत्न केले. कृषी वैज्ञानिकांनी मदत केली. नवीन बी बियाणं आम्ही तयार केली. रासायनिक खतं आम्ही निर्माण केली. कीटक नाटकं केली आम्ही. या सगळ्या गोष्टींच्यामुळे कृषीच्या क्षेत्रामध्ये हरित क्रांती घडली. आता दुसरी हरित क्रांती आहे. आणि जो देश भिकेला लागलेला होता तो देश अन्नाच्या बाबतीत स्वयंस्फूर्त झाला. आपण आता अन्नाच्या बाबतीत स्वयं सॅटिस्फाईड आहोत. त्यामुळंच अन्न सुरक्षा बिल आपल्याकडे येऊ शकले. ही मोठी उपलब्धी आहे. गोरगरिबांच्या दृष्टीनं रोजगार हमीची योजना सुरू केली. भलेही त्याच्यामुळे सगळ्यांचा प्रश्न मिटला नसेल, पण ते झालं. आणि आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट जी आम्ही गमावून बसलो आहोत. आणि देशाची घटना आज धोक्यात आलेली आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण अतिशय वस्तुनिष्ठपणे या गोष्टीकडे पाहण्याची गरज आहे. कुठलाही अधिनिवेश न आणता, कुठल्याही पक्षाची बाजू न घेता आपण या सगळ्या गोष्टीचं हे करायला पाहिजे. या देशामध्ये आम्ही अनेक गोष्टी केल्या. शिक्षणामध्ये वाढ झाली. आरोग्याचे प्रश्न सुटत आले. तुम्हाला माहीत नसेल, 1947 साली भारतीयाचं सरासरी वयोमान 28 वर्ष होतं. 28 वर्षाच्या पलीकडे लोक जात नव्हते. म्हणजे सरासरी सांगतो मी. 1947 साली भारतीयाचं सरासरी वयोमान 28 वर्ष होतं. आणि आज 74 वर्ष झालेले. एवढी मोठी अचिव्हमेंट आपण तयार केली. त्याचं कारण आरोग्याच्या क्षेत्रातली आपली सुधारणा आणि शेती क्षेत्रातलं यश, या दोन गोष्टी झाल्या. परंतु राजकारण बदलत गेलं आणि आम्ही विसरत गेलो. नेहरूंनी जे नियतीशी करार भाषण सांगितलं होतं त्यात म्हणाले होते, वी हॅव टू टेक प्लेस टू वाईप एव्हरी टीयर फ्रॉम एव्हरी आय. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू आम्हाला पुसायचा आहे. आपण ते पुसले का? आज आपण विचार करायला पाहिजे. या 75 वर्षाच्या काळामध्ये काय गमावलं, काय कमवलं, याचा विचार करत असताना आपण हे पाहिले की लोकांच्या डोळ्यात अश्रू आजी आहेत. डोळे डबलबलेले आहेत. अश्रू आम्ही पुसत गेलो, परंतु दुसरे अश्रू येत गेले आणि प्रश्नाची निर्मिती होत गेली. लोकशाही वाढत गेली. लोकशाहीचा आम्हा विकास देखील केला. आज माहितीच्या अधिकाराखाली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती होऊ शकते. एवढा विकास होऊ शकला. रोजगार हमी आम्ही आणली. अन्न सुरक्षाचं बिल आपण पास केलं. स्वयंस्फूर्त आपण झालो. तरी परंतु आपले प्रश्न वाढत गेले. घटनेवर आघात आज होत आहेत. मला मुद्दाम सांगायचं आहे, कारण हे ऑडिट फार लांबलचक आहे. प्रत्येक गोष्ट मी सांगू शकणार नाही. संपवायचं आपल्याला हे. परंतु काय झालं? बाबरी मशिदीचं विध्वंसन आम्ही केलं. गुजरातमध्ये काय झाले तुम्हाला माहीत आहे. गोध्रा कांड तुम्हाला माहीत आहे. हिंदू मुसलमानांचे दंगे तुम्हाला माहीत आहेत. बाबरी मशीद पाडणं, रथयात्रा वगैरे वगैरे. आपण धर्माचं बोलतो, परंतु हा धर्म आपण राजकारणासाठी वापरला. सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट अशी की आम्ही मंदिरं देखील राजकारणासाठी वापरत आहोत. आणि अलीकडच्या तुम्ही घटना घ्या. या घटना जर तुम्ही लक्षात घेतल्या तर आम्ही कुणीकडे जात आहोत हे लक्षात येईल तुमच्या. तर असा हा प्रकार घडला. पुढे आम्ही प्रगती करत राहिलो नाही असं नाही.
शिक्षणाच्या क्षेत्रात आम्ही प्रगती केली. देश स्वतंत्र झाला त्यावेळेस केवळ 20 विद्यापीठं होती. आता जवळपास 700 विद्यापीठं आहेत. विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. महाविद्यालयांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आरोग्याच्या बाबतीत मी सांगितलं की आमचं वयोमान खूप वाढलेलं आहे. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आम्ही पुढारलेले आहोत. ज्या राष्ट्रामध्ये टाचणी बनत होती तिथं सगळे इंजिन्स आम्ही तयार करत आहोत. आणि आज तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं रिव्होल्यूशन होत आहे. या गोष्टी आम्ही करत आहोत. भले या गोष्टीचं संशोधन इथं झालेलं नसेल, पण इतरांचं ज्ञान आम्ही घेऊ शकतो, ते वापरू शकतो, त्याच्यासाठी देश पुढे जाऊ शकतो. हे सगळं आम्ही करत आहोत. परंतु मित्रांनो, या गोष्टी घडत गेल्या. आज घटना अतिशय अडचणीत आल्या आहेत. जास्त वेळ मी घेत नाही. पुढच्या संवादाचे अध्यक्ष माझ्या जवळच बसलेले आहेत, म्हणून अधिक वेळ घेत नाही. मुद्दा हे सांगतो की आम्ही काय गमावलं. राजकारणाने विश्वासार्हता गमावली. हे सगळ्यात मोठी वाईट गोष्ट झाली. राजकारणामध्ये विश्वास लोकांचा आज बसत नाही आहे. राजकारणी लोकांवरचा विश्वास उडत चाललेला आहे. राजकारणच गेलेलं आहे. घटनेला सोडून संविधानिक जे मूल्य आहेत त्या मूल्यांना सोडून आम्ही वागत आहोत. आणि आज काय होतंय? समाजाचं ध्रुवीकरण. ध्रुवीकरणासाठी आम्ही धर्म वापरायचा, संप्रदाय वापरायचे, संस्कृती वापरायची. आणि देश कुठे चालला आहे? मला वाटतं हा सगळ्यात मोठा धोका आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. काही गोष्टी गव्हर्नमेंट चांगल्या करत असतं नाही असं नाही आहे, परंतु ज्या बेसिक गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी म्हणजे स्ट्रक्चर. आपल्या देशाचं स्ट्रक्चर फेडरल आहे, म्हणजे संघीय हे राज्य आहे. राज्य आणि केंद्र घटनेने वेगवेगळ्या पावर्स त्यांना दिलेले आहेत. जे विषय राज्याचे आहेत त्या बाबतीत राज्य त्यांचे अधिकार वापरू शकेल. केंद्राचे काही विषय आहेत, केंद्र त्यामध्ये स्वयंपूर्ण आहे, तिथं अधिकार वापरू शकेल. पण आज सगळ्यात मोठा गोष्ट सामान्य माणसाच्या लक्षात न येणारी ही गोष्ट आहे. म्हणून मी आपल्यासमोर सांगतो आहे की फेडरल स्ट्रक्चरच आज मोडत चाललेलं आहे. सत्तेचं केंद्रीकरण होत आहे. आज सत्तेचं केंद्रीकरण झालं की एकाधिकारशाहीकडे आपण वळतो. विकेंद्रीकरण झाले की लोकशाहीकडे वळतो. दोन मार्ग तुमच्या समोर आहेत. एक मार्ग एकाधिकारशाहीकडे घेऊन जातो, दुसरा लोकशाहीकडे घेऊन जातो. भारतानं लोकशाहीचं स्ट्रक्चर अवलंबिलं आहे. धर्मनिरपेक्ष राज्य. मला घटनाकारांना महत्त्व यासाठी द्यावं वाटतं, पाकिस्तान झाल्यानंतर हिंदुस्थानमधल्या हिंदूंचं असं म्हणणं होतं की त्यांचा पाकिस्तान झाला आहे, मग आपण आता हिंदू राष्ट्र म्हणून का निर्माण करू नये, हा प्रश्न होता. तो वेशीवर टांगला गेला. त्याच्याकडे पाहून लोक भाषणं करायचे. आपण एक हिस्सा आपल्या देशाचा गमावला आहे, मुसलमानांच्या हातात तो गेला आहे. आता बाकीचा हिंदू राष्ट्र म्हणून अनाऊन्स करायला काय हरकत आहे. पण आमचे राज्यकर्ते एवढे शहाणे होते, ते म्हणाले की नाही, आपण द्विराष्ट्र सिद्धांत स्वीकारलेलाच नाही. एक आपत्ती म्हणून ते आपण मान्य केलं. परंतु या देशामध्ये एवढे धर्म आहेत, एवढे पंथ आहेत, एवढ्या उपसंस्कृती आहेत, एवढ्या भाषा आहेत की एकत्रित कसं राहायचं. हा बहुभाषिक देश आहे, बहुधार्मिक, बहुभाषिक, बहुसांस्कृतिक. या देशाचं राज्य चालवायचं असेल तर सगळ्यांनी मिळूनच राहिलं पाहिजे. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म सोडणं नव्हे, हे लक्षात घ्या. बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असा आहे की धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म सोडणे. नाही. धर्माचं मूलभूत स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तो तुमचा मूलभूत अधिकार आहे. तुमचा धर्म तुम्ही वाढवू शकता, त्याचा प्रचार करू शकता.
त्याच्यासाठी जेवढा त्याग करायचा तेवढा करू शकता, परंतु इतर धर्माचं त्याच्याशी वैर असता कामा नये, त्यांच्याशी मिळूनच वागता पाहिजे. आणि मित्रांनो, आता या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये कुठलंही राष्ट्र आता एकाच धर्माचं असू शकणार नाही. कुठल्याही राष्ट्रामध्ये एकच भाषा असू शकणार नाही. एवढं स्थलांतर आता होत आहे, आपण एकत्रित येत आहोत. तर आज तुमच्या समोर कसं आहे, राष्ट्रसंघाने 21व्या शतकातलं शिक्षण कसं असावं यासंबंधी एक कमिशन नेमलेलं होतं. त्या कमिशनने काही उद्दिष्ट ठरवली. त्यातलं महत्त्वाचं उद्दिष्ट सांगतो, हाऊ टू लर्निंग हाऊ टू लिव्ह टुगेदर. एकत्रित राहायचं कसं हे शिकलं पाहिजे. शिक्षणामध्ये आज शिकवणं हे महत्त्वाचं नाही, शिकणं अधिक महत्त्वाचं आहे. तुम्ही काय शिकणार आहात? तुम्हाला कुठला तरी व्यवसाय आला पाहिजे, तुम्ही स्वतः कोण आहेत हे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि सतत आपण शिकतच राहिलं पाहिजे याचा बोध घेतला पाहिजे. पण सगळ्यात मोठं उद्दिष्ट जर कुठलं असेल, लर्निंग हाऊ टू लिव्ह टुगेदर. एकत्रित राहायचं कसं, मिळून मसं. पण आज आपण का पाहतो, भोंग्याच्या नावावर, मशिदीच्या नावावर, आता अलीकडे त्याला ऑपरेशन लोटस असं म्हटलं जातं, या सगळ्या गोष्टी हिंदुत्वाच्या नावावर इम्प्लिमेंट केल्या जात आहेत. आणि त्याला ऑपरेशन लोटस हे गोंडस नाव दिलेलं आहे. आज UPमध्ये काय म्हणतो आपण, बुलडोझर हा शब्द आता प्रचलित झालेला आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी, बिल्डिंग पाडण्यासाठी जरूर पाडा, पण त्यामध्ये विशिष्ट जातीचेच, विशिष्ट धर्माचेच लोक आहेत हे पाहू नका. अशा प्रकारची निवडक नीतिमत्ता चालत नाही. आणि ज्याला बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणत होते, ती मोरॅलिटी नाहीच, कुठल्याही पक्षाजवळ नाही. ते आम्ही सोडून दिलेले आहे. तेव्हा मित्रांनो, आज उघड इलेक्शनचा अजेंडा काय आहे? अजेंड्यावर आज कुठले विषय आहेत? विकास नाही, महागाई प्रचंड वाढलेली आहे. कालच अर्थमंत्र्यांनी स्टेटमेंट असं दिलं आहे की महागाई तेवढी वाढलेली नाही. हे स्टेटमेंट म्हणजे एक प्रकारचा उन्माद याच्या पाठीमागे आहे. हा उन्माद घालवायचा कसा हे आपण ठरवलं पाहिजे जनतेने. जनता ही कुठल्याही पक्षाची बांधील नाही आहे. कुठल्याही पक्षाचं ध्येय धोरण त्यांनी डोक्यावर घेतलेलं नाही आहे. जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, ते महत्त्वाचे आहेत. महागाई प्रचंड वाढलेली आहे. आता आपण मशिदीचा किंवा मंदिराचा प्रश्न अजेंड्यावर घेतलेला आहे. आर्थिक विकासाचे प्रश्न बाजूला पडलेले आहेत. तेव्हा मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे असा हा प्रकार आपल्यासमोर आलेला आहे. आणि ज्या राष्ट्रातली जनता याकडे लक्ष देणार नाही, आणखीन फार गमावं लागेल. आणखीन आम्ही स्वातंत्र्य गमावलेलं नाही, राजकारणाची विश्वासार्हता आम्ही गमावली आहे. बऱ्याचशा गोष्टी आम्ही गमावल्या आहेत. धर्मनिरपेक्षता ही गोष्ट देखील आम्ही गमावलेली आहे. कॉन्स्टिट्यूशन त्याच्यावर आधारित आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे गोडवे गात गात कॉन्स्टिट्यूशनच्याच विरोधात आम्ही वागत आहोत. हे विशेष महत्त्वाचं आहे आणि हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी. सतत जागं असणं म्हणजे स्वातंत्र्याचं रक्षण आपण करू शकतो. लोकांनो, तुम्ही आणि आम्ही आता जागं राहायला शिकलं पाहिजे. झोप घ्यायचीच असेल तर एका डोळ्याने घ्या, दुसरा डोळा उघडा ठेवा. अशाशिवाय हे स्वातंत्र्य शाबूत आहे. स्वातंत्र्याचं रक्षण करणं हाच आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकशाही आम्ही टिकवली आहे. आमच्या आजूबाजूच्या देशांमधल्या लोकशाही गडगडल्या, तरी परंतु भारताने लोकशाही टिकवली आहे. पण त्या लोकशाहीचा संकोच नको, तिचं स्वरूप छोटं करण्याचं काही कारण नाही. शेवटच्या माणसापर्यंत ती गेलेली नाही आहे. गांधीजीचं स्वप्न होतं की शेवटचा जो माणूस आहे तो शेवटचा माणूस तुमच्या नजरेसमोर असला पाहिजे.
आमच्या नजरेसमोर जवळचेच लोक असतात, दूरचा कोणी नसतो. हे राज्यकर्त्यांनी शिकायची गरज आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी शिकायची गरज आहे. हे आपण शिकूया. एवढंच या परिसंवादाचा उद्देश आहे असं मला वाटतं. तुम्ही माझं भाषण ऐकलं. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. आपले सगळ्यांचे आभार मानून इथे थांबतो.